नमस्कार, आज आहे डे 6 आणि आजचे स्पॉट्स आहे आपले. आता आम्ही ताबोमध्ये आहोत. तर ताबो मॉनेस्ट्री आणि धनकर विलेज, धनकर मॉनेस्ट्री आणि धनकरमध्येच फोर्ट पण आहे. हे आपण सगळं बघणार आहोत आणि डायरेक्ट पोहोचणार काझाला. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं असणार आहे. लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ताबो मॉनेस्ट्रीला. इकडे एक मॉनेस्ट्री आहे जी 1000 वर्ष जुनी आहे. ही जी व्हाईटवाली दिसते ना, ही आहे 1000 वर्ष जुनी मॉनेस्ट्री. आणि ही एक आहे, ही आत्ता नवीन बांधली आहे, पण ती जी आहे ती ओल्ड आहे. प्लस इकडे हे पण आहे काहीतरी. आता सिनेमॅटिक पण दाखवतो तुम्हाला मी बॅक कॅमेराने. ही जी आहे ही आहे ती 1000 वर्ष. ही जी होतं आम्ही आता आज जाऊन आलो, ही आहे मॉनेस्ट्री 1000 वर्ष पुराणी. आणि इथे आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, पण एकदम बघण्यासारखं आहे. आतमध्ये पूर्ण लाकडांचं सगळं काय बनवलेलं आहे, दगडांना कोरून कोरून काय काय बनवलेलं आहे. एकदम मस्त. तिकडे शांतता असते, म्हणजे फोन सायलेंट करायचे आहेत, काहीच कसलाच आवाज नाही, एकदम शांतता. आणि तिकडे मॉन्क्स वगैरे बसलेले असतात, आपली काय ते मेडिटेशन वगैरे करत असतात. सो त्यासाठी मध्येच स्टोरेज फुल झाली, सो त्यासाठी तिकडे फोन्स वगैरे काहीच अलाउड नाही आहे. माझ्या मागे तुम्ही बघता बॅकग्राऊंडमध्ये, हीच आहे ती मॉनेस्ट्री 1000 वर्ष पुराणी. खूप मस्त होतं. शूटिंग अलाउड नव्हती, पण तुम्ही कधी याल इकडे तर हे नक्की बघा. एकदम मस्त वाटलं आतमध्ये, एकदम शांतता. सो आता आम्ही आलेलो आहे धनकर विलेजला. धनकर मॉनेस्ट्रीसुद्धा आहे खाली, पण तिकडे ते लोक जेवत आहेत, त्यासाठी थोड्या वेळ बंद येते. थोड्या वेळाने होईल आय गेस ओपन. आता आम्ही वरती आलो आहे विलेज बघायला. हे बघा, इथे असे मागे असे वेगळ्या टाईप्समध्ये असे सगळे माउंटेन्स वगैरे आहेत. इकडे लोक राहतात. हे बघा, तुम्ही खाली खाली घरं बघू शकतात. आपण आता ऑलमोस्ट माउंटेनच्या पीकला आहे. इथे सगळे माउंटेन्स 12,000 समथिंग फीटवर आहे. आता आपण अजून जाणार आहोत पुढे पुढे, पण आता सध्या 12,000 वरती आहोत. इथे लोकांचे असे घरं वगैरे. माउंटेन्स आता दिसत नाही वरती काही जास्त, नाही तर खाली असताना माउंटेन्स उंच उंच दिसत होते. इथे एवढे दिसत नाही, कारण थोडा श्वासला पण होतोय प्रॉब्लेम. थोडा फील होतोय, लांब लांब श्वास घ्यावा लागतोय. पण मस्त आहे, इथून व्ह्यू चांगले आहेत. इथे असे ते वेगळेच. हे बघा, हा पार्ट आता मी फोकस करतोय. मस्त आहे, नॅचरली फॉर्म झाले. घर बघ ना कसे आहेत. असं वाटतं थोडीशी वाळू जरी सरकली तर ते घरच सरकेल. सापरी आता आम्ही आलोय ओल्ड मॉनेस्ट्री मध्ये. एकदम गुफा टाईप आहे इकडे. स्मेल लाइक वो फील होता है, अलग सा ओल्ड स्मेल फील होता है. उधर भी था भाई. मला श्वास फुलतोय का फक्त? माझा पण. माझी हिम्मत नाही. इथे थोडं वाकावं लागतंय, हाईट जरा कमी आहे. कॉइन तिकडे भेटतात 10 रुपीजला. हा मेडिटेशन केव्हा इथे शांतता राखायची असते, पण स्टील मी थोडंसं शूट करतोय. पूर्ण केव आहे, वरती कॉइन्स वगैरे आहेत बघा, आणि हात लागतो एवढा हाईट आहे. नाही तो नाही देणार काढायला. डोळे वगैरे काढलेच बघितले का? आता ही जी मॉनेस्ट्री बघितली आतापर्यंत,
तिकडे शूटिंग अलाउड नव्हती. मी कसं शूट केलं आहे आणि ते दाखलं आहे आणि त्यात काय बोललो नाही मी जास्त करून, कारण तिकडे ते मॉन्क्स लोक बसले होते वरती 1-2, सो ते ओरडत होते शूटिंग अलाउड नाही आहे. पण मस्त होतं. असं बोलतात की हे 1000 वर्ष पुराणी आहे, पण असं पण बोलतात की जेव्हा दुनिया बनली नव्हती तेव्हापासून हे बनलेलं आहे असं बोलतात. पूर्ण प्रॉपर दगडांनी बनलेलं आहे ते आणि एकदम एन्शियंट वाटतं. व्ह्यू पण क्रेझी आहे. आणि आता आपण तिकडे होतो आधी. ओके, तुम्हाला मी तिकडून ते व्हाईट आहे ना तिकडून शॉट दाखवला होता की या साईडला विलेज आहे आणि आता आपण विलेजमध्ये आहोत. आता इकडे आपण होतो या मॉनेस्ट्रीमध्ये. क्रेझी एक्सपिरियन्स आहे, सगळ्यांनी यायला हवं इकडे. आम्ही आता अशा ठिकाणी आहे इथून पूर्ण दिसतंय लोकांचे घरं वगैरे. बघा ती एक बिल्डिंग, हे सगळे घरं. आपण आधी तिकडे होतो. असं प्रॉपर लोकांचे घर आहेत. यालाच म्हणतात ढंकर विलेज. नमस्कार. सकाळी मी ब्लॉग स्टार्ट करायचा विसरलो होता. डायरेक्ट इथे पहिल्या स्टॉपवर येऊनच स्टार्ट करतोय. आता आम्ही आलोय कुठे आलोय यार, लांगझाला आलोय. खूप थंडी आहे इकडे. इथे मागे हायेस्ट बुद्धा स्टॅच्यू आहे. हा आपला पहिला स्टॉप आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत हायेस्ट पोस्ट ऑफिस आणि वर्ल्ड्स हायेस्ट विलेज. हे सगळं आपण बघणार आहोत आजच्या ह्याच्यात. पहिला आपण लांगझा बघूया. जॅकेट भिजते. हे व्ह्यू बघू शकता एकदम प्रॉपर ह्याचं आहे. वर्ल्ड हायेस्ट सगळ्यात टोकावर आहोत. इथे फॉरेनर्स सुद्धा आलेत. हे लोक आलेत इस्रायलवरून. याच्यासोबत फोटो काढलेत आम्ही, व्हिडिओ पण काढली आहे. बहुतेक टाकेल मी या ब्लॉगमध्ये, तुम्हाला कळेलच. इस्रायलवरून आले ते लोक. आपल्या इंडियामध्ये पण खूप काय काय फक्त माहीत नाही आहे आपल्याला. हे वर्ल्ड हायेस्ट विचार करा ना, माहितीच नव्हता कोणाला. आम्हालाच माहीत होतं स्पिती व्हॅलीमध्ये असं सगळं आहे. तरी हे एवढं हे नॉर्मल आहे. अजून वर्ल्ड हायेस्ट विलेज अजून बाकी आहे बघायची, ते पण आपण बघूच. आधी हा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. मित्रांनो हे जे आहे ना ह्याच्या मागे म्हणजे आता ही बॅक साईड आहे ना, इथून पूर्ण रात्री इथून पूर्ण गॅलेक्सी दिसते. म्हणजे रात्री 2 नंतर किंवा 12 नंतर दिसत असेल. पण तोपर्यंत आपण इकडे थांबणार नाही आहोत. श्वास नाही येते म्हणून जरा कमी बोलतोय. एक काम करतो, गाडीत जाऊन बोलतो मी. येस, आता मी कम्फर्टेबल आहे. आरामात बोललो तर होतं सगळं ठीक. पण इकडे जरा पाऊस आलाय म्हणून जरा आता मी हळूहळू बोलतो. म्हणजे कसं जरा श्वास येईल. इथे तुम्ही येत असाल तर कापूर वगैरे घेऊन या, कारण श्वासाचा जरा इश्यू आहे. हां, तर मी इकडे होतो की इथे ह्याच्या बॅक साईडला पूर्ण गॅलेक्सी दिसते. पूर्ण स्टार्स पूर्ण सगळं दिसतं. पण रेस्ट्रिक्टेड एरिया आहे. रात्री इकडे थांबू शकत नाही. संध्याकाळीच बंद होऊन जातं. हे पोलीस लोक असतात ओरडायला, थांबूच देत नाही. असंच उद्या आपलं हे उद्या नाही परवा चंद्रता लेक असणार आहे. तिकडे पण असंच रेस्ट्रिक्टेड आहे. तिकडे तर जरा स्टोरी आहे भूतावाली, ती सांगेल तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओजमध्ये. आता मी जातो गाडीत. बाय बाय.
सो राईट नाव आपण आहोत वर्ल्ड हायेस्ट विलेजला. वर्ल्ड हायेस्ट, ते पण आपल्या इंडियामध्ये. वर्ल्ड हायेस्ट विलेज. इथे मॉनेस्ट्री आहे, वर्ल्ड हायेस्ट मॉनेस्ट्री. हे जे आहे ते वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट. डोंगर संपलेच सगळे, डोंगर प्रॉपर. ते जे आहे ते वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट. हे 2-3 रेस्टॉरंट आहेत वर्ल्ड हायेस्ट. तुम्हाला ते दिसत असतील. हे लोक सगळे फॉरेनर्स आहेत, कुठून तरी आले चालत चालत. ते काय माहिती कुठून आलेत. इस्रायलचे. इस्रायल, येस. नाही पण कुठून स्टार्ट केलं चाललं ते नाही माहीत ना आपल्याला. कॉमिक नाव आहे जागेचं. जागेचं नाव कॉमिक आहे. आणि सांगायचं विसरलो मी, आता आम्ही स्टे आमचा आहे काझामध्ये. आणि काझामध्ये जे सगळं आहे, वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस, वर्ल्ड हायेस्ट विलेज, वर्ल्ड हायेस्ट माहीत नाही, पण हायेस्ट बुद्धा स्टॅच्यू. वर्ल्ड आहे की नाही माहीत नाही, बाकी सगळं वर्ल्ड. बाकी सगळं वर्ल्ड हायेस्ट आहे. विलेज वगैरे, वर्ल्ड धाबा. सो हाच येतो वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट. तिकडे वरती होती मॉनेस्ट्री, ज्यात आम्ही गेलो नाही, पण आहे छान आहे. मागे व्ह्यू पण खूप छान आहे. फ्रंट कॅमेरामध्ये झूम होत नाही, बघून घ्या, मस्त वाटतो. ऊट कसे झालेत. इथे बोर्ड पण आहे प्रॉपर हायेस्ट विलेजचा. पॉप्युलेशन बघा, पॉप्युलेशन फक्त 1114, फक्त एवढेच लोक राहतात तिकडे. हा असा बोर्ड आहे, हायेस्ट विलेज इन दी वर्ल्ड, कनेक्टेड विथ मोटरेबल रोड. लोकांनी बघा इकडे लावलेत रायडर्सचे स्टिकर्स. आपला जो ग्रुप आहे त्याचा स्टिकर लावले. हा एक यूट्यूबचं इकडे म्हणे. असे सगळे स्टिकर्स वगैरे लावलेत. जे येतात ते स्टिकर्स लावतात इकडे आपली निशाणी म्हणून. सो गाईज, आता आपण आलेलो आहे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. इकडे आहे हा वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. एकदम टोकावर आहे, 15,000 फीटवर. आणि असं बोलतात इकडे तुम्ही लेटर जर लिहिलं आणि टाकला आपला घरचा ॲड्रेस, तर तो आपल्या घरपर्यंत येतं लेटर. म्हणजे अजून पण चालू आहे हे पोस्ट ऑफिस. वेलकम टू हिक्कीम, वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. हिक्कीममध्ये आहे लोकेटेड. इथून समोर तुम्ही घेऊ शकता लेटर आणि ते इकडे देऊ शकता. तुमच्या घरापर्यंत ते येऊन जाईल. वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस वरून. वर्ल्ड हायेस्ट भाई. इथून व्ह्यू पण काय क्रेझी आहे भाई, एकदम पूर्ण छोटं सगळं दिसतंय. बघा झूम केलंय मी आता. स्वतःसाठीच मी हा मेसेज दिलाय, छोटासा लेटर. आता इकडे वरती स्टॅम्प वगैरे लागेल आणि हा तिकडे द्यायचा आहे. थँक्यू. फायनली मी झालंय सगळं, स्टॅम्प वगैरे लावलाय, सगळं काही झालंय. आता मी याला टाकतोय ह्याच्यातून. टाकलं तर आहे मी लेटर. आता काय माहिती येतं की नाही, कारण यूट्यूबवर 1-2 जण बोललेले की नाही येत. पण आमचा जो टूर गाईड आहे वृषाल शिंदे, तो बोलला की येईल. सो टाकलंय, बघूया. तर गाईज इथे काही फॉरेनर्स पण आहेत, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल याच्या आधीच्या क्लिपमध्ये. सो ते बघा ट्रेकिंग करत चाललेत. अरे फोकस गेला यार. हे बघा पूर्ण ट्रेकिंग करत ते पूर्ण फिरतात. ते सगळे फॉरेनर्स आहेत. हा ना. Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.